कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी सगळेच धन्यवाद. लेक्चर आतापर्यंतचे खूप सुंदर झाले आणि दास्यम विषयी पण लेक्चर खूप सुंदर झालं आणि दास्य भावामध्ये कशी भक्ती करायची हे पण खूप छान ऐकायला मिळालं. आपण वेगवेगळ्या सेवा करून भगवंतांची नेहमी सेवा करत असतो. जसं की हार सेवा असेल, भोग सेवा असेल, डीटी वर्शिप असेल. परंतु प्रभूजी दास-दासानुभावामध्ये आपण आपला कसा काय विकास करू शकतो? आणि अशी काही उदाहरणं सांगाल का, की ज्याच्या आधारे आपण ती भावना आपली वाढवू शकतो? हरे कृष्ण. खूप हा पण गंभीर प्रश्न आहे. खूप दास-दासानुदास भावना कशी वाढवायची? आपण सगळ्यात पहिले श्रीकृष्णांशी आपला जो संपर्क झाला, तो डायरेक्टली झाला की कोणाच्या मदतीमुळे झाला? तुम्ही सांगा तुमच्या जीवनामध्ये श्रीकृष्णांशी जो पहिला संपर्क झाला तो कोणाच्या मदतीमुळे झाला की स्वतः श्रीकृष्ण आले तुमच्याकडे किंवा तुम्ही श्रीकृष्णांकडे धाव घेतली? नाही, भक्तांच्या मार्फतच झाला. बरोबर, भक्तांच्या मार्फत. हो. पहिली यात्रा तुम्हाला खूप तीव्र इच्छा झाली की मला या धामात जायचंय आणि परमेश्वराचं दर्शन करायचंय, की परमेश्वर तुमच्या स्वप्नात आले आणि म्हणाले मी या या ठिकाणी मंदिरात आहे आणि कृपया तुम्ही येऊन माझं दर्शन करा, की कोणा भक्ताने तुम्हाला विनंती केली की कृपया या यात्रेला या, खूप छान अनुभव होतो, चला आमच्यासोबत? हां, भक्तांच्या माध्यमातूनच झालं प्रभूजी. नाही. तर बघा या दृष्टीने आपण जे काही करत आहोत, सगळ्यात पहिला प्रसाद तुम्ही थेट मंदिरात गेलात आणि प्रसाद खाल्लात, भगवंतानी तुम्हाला येऊन प्रसाद दिला, कोणा वैष्णवानी तुम्हाला प्रसाद दिला. वैष्णवांच्या मार्फतच. तर मग अं, श्रवणम वैष्णवांवर अवलंबून आहे, कीर्तनम वैष्णवांवर अवलंबून आहे, यात्रा वैष्णवांच्या चांगल्या आयोजनावर नियोजनावर अवलंबून आहे, हरिप्रसाद वैष्णवांवर अवलंबून आहे. जर आपल्याला खरोखर भक्ती करायची असेल तर ती अवलंबून भक्तीच करायची आहे. भक्ती म्हणजे परमेश्वरावर आणि परमेश्वराच्या भक्तांवर अवलंबून जीवन कसं जगायचं याला म्हणतात भक्ती. स्वच्छंद जीवन जगूनच तर आपल्या जीवनामध्ये जे काही दुष्परिणाम झाले ते स्वच्छंद जीवनाचेच तर परिणाम आहेत. तर म्हणून भक्ती मार्गामध्ये येऊन आपण एक नियम स्वतःसाठीच एक तयार करायचा. आजपासून मी प्रामाणिक भक्तांवर अवलंबून जीवन शिकण्याची कला आत्मसात करणार आहे. भक्तिमय जीवन याचं व्याख्या काय आहे? प्रामाणिक भक्त त्यांच्यावर अवलंबून जीवन जगण्याची कला. आपल्याला शेवटी काय करायचं? श्रीकृष्णांना प्रसन्न करायचंय. श्रीकृष्णांना प्रभुपादांनी प्रसन्न केलंय, तर आपण श्रील प्रभुपादांना प्रसन्न करूया. श्रील प्रभुपादांना ज्यांनी प्रसन्न केलंय त्यांना प्रसन्न करूया. श्रील प्रभुपादांना ज्यांनी प्रसन्न केलंय त्यांना ज्यांनी प्रसन्न केलंय आपण त्यांना प्रसन्न करूया. प्रसन्न करण्याची कला आहे माताजी. ऍक्च्युली भक्ती भावना म्हणजे काय? वेगवेगळ्या भक्तांना प्रसन्न करण्याची कला, त्यांचे आशीर्वाद मिळवण्याची कला आणि त्यांच्याकडून भगवंतांच्या समोर शिफारस मिळवण्याची कला. आपण जर स्वच्छंद जीवन जगलो तर आपल्याला शिफारस नाही मिळणार. आपण जर स्वच्छंद जीवन जगलो तर कोणी आपल्याला काय मदत करणार आहे? यांना मदत करायला गेली तर हे ओरडतात, यांना मदत करायला गेली तर हे चार गोष्टी ऐकवतात. तर मग कोणी म्हणेल की ठीक आहे, तुम्ही तुमचं जीवन जगा, काय करणार? तुम्हाला मदत करायला गेली तर तिथून काहीतरी अग्नीच येते बाहेर. म्हणून आपण आपला स्वभाव आहे तो नेहमी सौम्य ठेवायला पाहिजे. आपण थोडं सहनशील बनायला पाहिजे. सौम्य स्वभावाने, सहनशील स्वभावाने आपल्याला नेहमी स्वीकारण्याची उत्सुकता असते. पण जर आपल्या स्वभावामध्ये सौम्यता नसेल, आपल्या स्वभावामध्ये नेहमी आपण तिखटपणा असेल, तर मग लोक म्हणतील यांना काही सांगायला गेलं तर नेहमी तिथून काहीतरी विपरीतच घडतं. आपल्याला गायडन्स नाही मिळणार, आपल्याला मार्गदर्शन नाही मिळणार. कोणी भक्त आपल्याला येऊन मदत करणार नाही. मदत नाही करणार, गायडन्स नाही मिळणार, मग करणार काय आपण? स्वतःच्या बुद्धीवर हा प्रवास नाही करू शकत. अवलंबून आहे हा प्रवास. हा प्रवास आहे श्रीकृष्णांवर, गुरु महाराजांवर, वैष्णवांवर कशा प्रकारे आपण अवलंबून राहू शकतो. तर म्हणून भक्तीमध्ये कोण पुढे जाणार? जो सौम्य स्वभावाचा आहे, ज्याच्या जिभेला तिखटपणा नाहीये, तो नेहमी पुढे जाणार. का? कारण त्याला नेहमी मार्गदर्शन मिळणार, त्याला नेहमी मदतीचा हात मिळणार, त्याला नेहमी प्रोत्साहन मिळणार. खूप महत्वाचं आहे हे, की दास दासानुदास जीवन जगायला पाहिजे. कारण इतरांच्या मदतीवरच आपल्या भक्तीची गाडी चालू आहे. नाहीतर आपण एकटे कठीण आहे फार. स्वतःची बुद्धी, स्वतःच
शक्ती, स्वतःचा उत्साह जास्ती वेळ टिकत नाही. शुद्ध भक्त आहेत, त्यांच्या हृदयामध्ये परमेश्वर त्यांना उत्साह देत असतात. शुद्ध भक्तांच्या हृदयामध्ये परमेश्वर स्वतः त्यांना मार्गदर्शन देत असतात. पण आपल्यासारखे जे साधारण भक्त आहेत त्यांना मार्गदर्शन परमात्मा कुठे देतात? आपल्यासारख्यांना मार्गदर्शन तर वैष्णव देतात. आपल्यासारख्यांना प्रोत्साहन परमात्मा हृदयातून कुठे देतात? म्हणून कधी कधी आपण खचतो. मग आपल्याला वैष्णव आपल्याला प्रोत्साहन देतात. तर वैष्णव आपल्याला प्रोत्साहन देत आहेत, वैष्णव आपल्याला मार्गदर्शन देत आहेत. तर आपण ते मार्गदर्शन स्वीकारण्यासाठी किती आतुर राहायला पाहिजे. आणि ते मार्गदर्शन कसं मिळणार? जेव्हा आपण दासानुदास वृत्तीत आहोत तेव्हाच तर मिळणार. जर आपण ती वृत्ती सोडली तर मग मार्गदर्शन नाही, प्रोत्साहन नाही, दिशादर्शन नाही. मग आपण कोणत्या रस्त्याने धाव घ्यायचाय कसं कळणार आपल्याला? अंधारात धावलो, माहित नाही पुढे काय लागेल. भिंत लागेल, दरवाजा लागेल, रस्ता लागेल, खडतर असेल, माहित नाही काय आहे. तर म्हणून दिशादर्शक, प्रोत्साहन, मार्गदर्शन हे कोणाला मिळणार? जो थोडा स्वीकारण्याच्या वृत्तीमध्ये आहे. जर स्वीकारण्याची वृत्ती नसेल तर मग कठीण आहे. म्हणून दास वृत्ती खूप महत्वाची आहे. श्रील प्रभुपादांच्या सुरुवातीच्या जीवनामध्ये आपण बघतो की श्रील प्रभुपादांनी आपल्या गुरुबंधूंना किती वेळा पत्र लिहिले. प्रभुपाद लीलामृतामध्ये आहे सगळं. सिंघानिया फॅमिलीला त्यांनी म्हटलं की तुम्ही थोडे पैसे जर दिले तर न्यूयॉर्कमध्ये आपण पहिलं मंदिर बांधू. आणि तेव्हा आपल्या सर्व गुरुबंधूंना त्यांनी पत्र लिहिले. कदाचित आपल्याला अमेरिकेमध्ये पहिलं राधाकृष्ण मंदिर बांधण्याची संधी मिळते, तर कृपया तुम्ही या. तुम्ही मला, आपण सगळे मिळून प्रचार करू. पण कोणी त्यांना मदत नाही केली. असं नाहीये की प्रभुपादांना एकटे होऊन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ स्थापित करायची होती. प्रभुपादांना सगळ्या गुरुबंधूंना घेऊन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ स्थापित करायची होती. पण त्या महान वैष्णवांना प्रभुपादांसोबत नव्हतं काही करायचं. तर काय झालं? प्रभुपादांची साथ नाही दिली. एक किती मोठा चान्स गमावून बसले. पूर्ण पृथ्वीवर श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छा होती, पृथ्वी ते अचेत नगराधिग्राम सर्वत्र प्रचार होईबे नाम. ते श्रेय एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांना मिळालं. तेव्हा जर प्रभुपादांच्या हाकेला दाद दिली असती, आज आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये त्यांचं पण नाव जोडलं गेलं असतं. पण प्रभुपादांनी हाक मारली, पण कोणी त्यांना रिस्पॉन्स नाही दिला. पण प्रभुपादांनी दासानुदास वृत्ती सोडली नाही. प्रभुपादांनी कधी नाही म्हटलं की नाही मी एकटा महत्वाचा आहे, मी एकटा ही संस्था स्थापित करणार. प्रभुपाद म्हणाले नाही तुम्ही पण या, तुम्ही पण या. त्यांनी दाद नाही दिली, आता काय करणार? तर म्हणून प्रभुपाद दासानुदास वृत्तीत आहेत. प्रभुपादांचे शिष्य दासानुदास वृत्तीत आहेत. आणि प्रामाणिक भक्तांना पण दासानुदास वृत्ती असते. की नेहमी म्हणतात नाही तुम्ही पण सांगा, तुम्ही पण सांगा, आपण सगळे मिळून करूया म्हणून. तर म्हणून दासानुदास वृत्तीवर आपली ऍक्च्युली खरोखर भक्तीची गाडी अवलंबून आहे. नाहीतर मग अडथळे येणार. आणि कधी कधी आपण भक्ती करतोय, पण आतमधल्या आतमध्ये वाटतं की दिशाहीन भक्ती करतोय. मी काय करतोय? मी पुढे सरकतोय का? असे प्रश्न मनात निर्माण होतात. मी जप तर रोज करतोय, 4 नियमांचं पालन पण करतोय, पण माझी प्रगती होतेय का? मी योग्य दिशेने चाललोय का? हे असे जे खोल प्रश्न जेव्हा येतात, तेव्हा त्याचे उत्तर कोण देणार आपल्याला? की नाही नाही तू योग्य दिशेने चाललायस, नाही तू जे करतोयस ते योग्य. ते कोण वैष्णव देणार आपल्याला? तर वैष्णवांप्रती जर दासानुदास भावना नसली, मग हरवल्यासारखं वाटतं. धावतोय, पण अंतर गाठतोय की नाही हा प्रश्न येतो. घाम फुटतोय, परिश्रम होत आहेत, पण जवळ जातोय का परमेश्वराच्या हा प्रश्न अनुत्तरित राहतो. तर म्हणून माताजी, दासदासोनरस भावना खूप महत्वाची आहे. गुरुजी, खूप. एकच मला ह्याच्याशी जोडून एक विचारायचं होतं. हं? चालेल ना? येस, होय होय, हं. विचारा. तुम्ही काय म्हणालात की म्हणजे आता या सगळ्या ह्याच्यातनं वैष्णवांबद्दलचा हे वारंवार अधोरेखित होतच असतो वैष्णवांचं महत्व. आणि आपण गायडन्स घेण्यासाठी कशा प्रकारे आपली तयारी हवी है ना. सो तुम्ही आता जे सांगितलं की तुम्ही तिखट असाल आणि तर नाही कुणी सांगायला जात. हं? आता फॉर एक्झाम्पल फॉर मी मायसेल्फ, सी मी माझं बोलणं मे बी असं एकदम राग नसेल येत. किंवा मी तिखट नाही बोलत. हं. पण ऍट द सेम टाइम मग मी अशा प्रकारे असंही होऊ शकतं की नाही मी अशी एवढी हे नाहीये, काय म्हणतात, रागीट नाहीये किंवा मी कडक बोलत पण नाही. हं. मग हा पण एक प्रकारे हे नाही होऊ शकत का की याचा अर्थ की मला सांगू शकतात, लाईक पीपल कॅन टेल मी का मॅन, म्हणजे तो काय म्हणतात त्याला, मला तर नीट शब्दात मांडता येत नाहीये. पण असं होऊ शकतं का की आपण
त्याची एक छत्री म्हणा ना होऊ शकते, की नाही माझा तर स्वभाव माइल्ड आहे किंवा मी नेहमी आय एम लाईक सॉफ्ट अँड स्वीट टू द पीपल. सॉफ्ट, नॉट स्वीट, पण मे बी हम्म. सॉफ्ट. सो मग सो दॅट पीपल पण तसं होत नाही ना तसं. समटाइम्स इवन दो यू आर सॉफ्ट स्टिल यू मे नॉट बी ओपन. हा तर नक्की. अगदी एकदम डायरेक्ट हे झाला, की तुम्ही जर कडक असाल तर लोक तुम्हाला यायला धजावणार नाहीत. हा तर अगदी म्हणजे लाईक एकदम क्लिअर कट येतो. पण ऍट द सेम टाइम इवन दो यू आर सॉफ्ट स्टिल इफ यू आर नॉट ओपन, इवन इफ यू आर सॉफ्ट, इवन भावना इफ यू आर स्वीट, भावना इफ यू आर ती नॉट पाहिजे. ओपन, या नक्की. तर ते तर मग ओपननेस जे आहे ना ते आंतरिक आहे. म्हणजे मी सौम्य स्वभावाचा आहे, मी कधी तिखट बोलत नाही, पण मी कोणाजवळ जाऊन एक प्रश्न कधी विचारणार नाही. हम्म, मी कधी कोणा वैष्णवाचा हात धरून सांगणार नाही की माताजी, प्रभूजी, मी योग्य करतोय का? मला 2 प्रश्न विचारायचे, की माझ्या हम्म. मनामध्ये कधी कधी असे विचार येतात, हे योग्य विचार आहेत का? आपण सगळ्यांकडून गायडन्स नाही घेऊ शकत, पण आपण कोणाकडून गायडन्स घेऊ नाही शकत. दिस इज अ डिस्क्वालिफिकेशन. ही अपात्रता आहे. भक्तीमध्ये पुढे जाण्याची अपात्रता काय आहे? मी कोणाकडून पण गायडन्स नाही घेऊ शकत. एक व्यक्ती नाही आहे पूर्ण इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस मध्ये ज्याच्यावर आपण म्हणू शकतो की नाही, या व्यक्तीकडून मी मार्गदर्शन घेऊ शकतो. ही आपली भक्तीमध्ये प्रगतीची किती मोठी अपात्रता आहे. आपण यांच्याकडून नाही घेऊ शकत, पण यांच्याकडून तर घेऊ शकतो. यांच्याकडून नाही घेऊ शकत तर त्यांच्याकडून घेऊ शकतो. पण कोणासमोर तरी जाऊन सौम्य स्वभाव घेऊन हातात हात धरून ऍक्च्युली नम्रतेने म्हणायला पाहिजे, मला कृपया मार्गदर्शन करणार का? आंतरिक तो ओपननेस किती गरजेचा आहे. जर आपण Yeah. कोणाचंच मार्गदर्शन घेत नसू तर आपण कदाचित ट्रेडमिलवर धावतोय. व्यायाम शाळेमध्ये ती ट्रेडमिल असते, त्याच्यावर धाव धाव धावतोय, माणूस कोसळून खाली पडतो पण ती ट्रेडमिल बंद होत नाही. तसं जर शक्य आहे की आपण आपल्या माळा करतोय, सगळं करतोय, पण परमेश्वराजवळ जातोय का आपण? काही प्रमाणात जात असू, कारण भगवंत शेवटी कृपाळू आहेत, दयाळू आहेत. तर भगवंत म्हणतात रोज यांनी माळा केल्या, रोज यांनी एकादशी केली. पण खरोखर जर अंतर गाठायचं असेल तर वैष्णवांचं मार्गदर्शन घेण्याचं गरजेचं आहे. तर आतमधून ओपननेस पाहिजे. खरोखर जाऊन आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे, आपण प्रश्न विचारले पाहिजेत. हं? तर रूप गोस्वामी भक्ती रसामृत सिंधूमध्ये म्हणतात, याला म्हणतात सद्धर्म पृच्छा. सद्धर्म पृच्छा म्हणजे योग्य काय आहे त्याच्याबद्दल पृच्छा करणे, प्रश्न विचारणे. आणि जर आपण प्रश्न नाही विचारले तर मग भरपूर वर्ष जातील, भरपूर आपण थकू, परिश्रम होईल, सगळं काही होईल, पण कदाचित नंतर लक्षात येईल की अंतर मी काही जास्ती गाठलं नाहीये. तर खूप महत्वाचं आहे. येस प्रभूजी, थँक्यू. थँक्यू. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. तुम्ही खूप छान सांगितलं आणि एवढा वेळ आमच्यासाठी देता यासाठी सुद्धा तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद प्रभूजी. थँक्यू. हरे कृष्ण.